दरम्यान दारफळ इथं बरड वस्तीवरती 22 लोक अडकलेत, त्यांचे कमालीचे हाल होत आहेत। मुख्यमंत्री येण्यापूर्वी प्रशासनानं एनडीआरएफच्या 2 बोटी ह्या पाण्यामध्ये सोडलेल्या आहेत। अडकलेल्या लोकांना अजूनही खाद्यपदार्थ मिळालेले नाहीयेत। पिण्याचं गढूळ पाणी पिऊन मंडळी तिथेच थांबलेली आहेत। अडकलेल्यांमध्ये महिलांचाही समावेश आहे। मुख्यमंत्री पोहोचण्याआधी पुरात अडकलेल्यांना सोडवण्याचे प्रयत्न हे केले जात आहेत। काल या भागातून हेलिकॉप्टरनं केवळ 10 जणांचा बचाव करण्यात आला होता आणि 22 लोक हे अजूनही तिथे अडकलेले आहेत। पाण्यात अजूनही सीना दारफळ मधली 22 लोक बरड वस्तीवर अडकलेली आहेत। त्यांची कुटुंबीय 2 दिवसापासून चिंतेत आहेत। त्यांच्या डोळ्यातलं पाणी थांबत नाही। जीवाच्या कांतानं पोरगणीच आक्रोश करतंय की आम्हाला वाचवा। मग एवढा रात्रंदिवस फोन करून सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचलं नाही कोण। आणि रात्री आणले तर आम्हाला 5-6 माणसाला फक्त आणले आणि 2 माणसं आमची म्हणली जास्त होती ती तुम्ही माघारी येतो म्हणली नेहला तुम्हाला आणि गेलीच नाही ती। तिथनंच आलोय आम्ही रात्री, तिथूनच आलोय आम्ही बघा इथं उतरलोय आणि आम्हाला म्हणली 2 माणसाला तुमच्या माघारी लगेच आणायला जातो आणि परत कोण गेलंच नाही माघारी। कशी झोप येईल आम्हाला सांगा। माझा मुलगा आणि हिचे मिस्टर, हो माझे मिस्टर आणि यांचा मुलगा अडकलाय। असा एक परिस्थिती आहे की जवळ पाणी आलंय, आता वर येतंय काय की नाका तोंडात जातंय काय की आमचा जीव जातोय काय की रात्र कशी उजळतं ही आमची आम्हालाच माहिती होती। काय ती केलं तिथं खायला काय होतं? काहीच नव्हतं, उपाशी होतो आम्ही सगळी संघ यायचं, सगळी संगत होतो। कुलप लावायला काय आहे, नुसतं वरचं जिन्यातलं कुलूप लावलंय, खालचं तर सगळं पाण्यात पोहतंय, पूर्ण भिजला। कुटुंबीय तिकडे अडकलेली आहेत आणि आमची माणसं आम्हाला पोचवा, 3 दिवसापासून उपाशी आहेत, खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही, ही त्यांची भावना आहे। काल ह्या हेलिकॉप्टरमधनं तिकडनं इकडे आलेत, मात्र बाकीची लोक जे अडकलेली आहेत त्यांना आता सोडवायला एनडीआरएफची टीम गेलेली आहे आणि हे डोळ्यात प्राण आणून आपल्या लोकांची वाट बघत थांबलेले आहेत। कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाणी, एबीपी माझा।